उद्योगांमध्ये कामगार 8-10 वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने काम करत असूनही त्यांना वेतनवाढ, सामाजिक सुरक्षा किंवा कायम नोकरीचा अधिकार दिला जात नाही. त्यामुळे कंपन्यांचे नफे वाढत असताना कामगारांचे शोषण तीव्र होत आहे. लाखो कंत्राटी कामगारांचे जीवन असुरक्षित बनले आहे. राज्यातील नगरपालिका, महानगरपालिका व नगरपंचायतींमध्ये आरोग्य सेवा, स्वच्छता, घंटागाडी यांसारखी अत्यावश्यक कामे कंत्राटी पद्धतीने करून घेतली जात आहे. या मागणीसाठी दिनांक 23 जुलै 2026 पासून जिल्हाभर ढोल बजाव आंदोलन सुरू करण्यात येणार आहे. आंदोलनाची सुरुवात नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात येईल. त्यानंतर कामगार मंत्री, कामगार आयुक्त, आमदार, खासदार, उद्योजक संघटना तसेच कामगारांवर अन्याय करणाऱ्या उद्योगपती व ठेकेदारांच्या निवासस्थानासमोर ही ढोल बजाव आंदोलन करून निषेध नोंदवण्यात येणार असल्याची माहिती C2 राष्ट्रीय उपाध्यक्ष व राज्याध्यक्ष डॉक्टर DL कराड यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये आणि संबंध महाराष्ट्रातच कंत्राटी कामगारांची प्रचंड पिळवणूक आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये कंत्राटी कामगारांना किमान वेतन मिळत नाही, महागाई भत्ता मिळत नाही, बोनस मिळत नाही, रजा मिळत नाही, ESI नाही, प्रॉव्हिडंट फंड नाही. ज्या कायदेशीर गोष्टी ह्या कुठल्या मिळत नाही. कंत्राटी कामगारांना नियमित 12 महिने कामावर लावलं जातं. कंत्राटी कामगाराचा अपघात झाला तर कोणी त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि वर्षानुवर्ष काम केलं तरी सुद्धा कंत्राटी कामगारांना कायम केलं जात नाही किंवा पगारवाढ दिली जात नाही. आता कंत्राटी कामगारामध्ये डिप्लोमा झालेले इंजिनियर आहेत, ITI चे मुलं आहेत, डिग्री घेतलेले मुलं आहेत, अत्यंत आधुनिक अशा मशीनवर काम करणारे हाय स्किल्ड कामगार आहेत, परंतु त्यांना कायम करण्याबद्दल कुठलीही हालचाल येथे कंपन्यांचे मालक लोक करायला तयार नाही. 8-8, 10-10 वर्ष काम केलं तरी सुद्धा त्यांना कायम केलं जात नाही, पगारवाढ दिली जात नाही. आणि त्यामुळे ज्या वेळेला हे कामगार 2, 5, 10 वर्ष झाल्यानंतर न्याय मिळत नाही असं करतात, त्यावेळेला युनियन करतात. तर त्यावेळेला कामगारांच्या युनियनशी चर्चा करण्याऐवजी ह्या कंपन्यांचे मालक लोक या कामगारांना सर्रासपणे कामावरून काढून टाकतात. दिंडोरीतल्या हाय मीडिया कंपनीने 105 कामगार काढून टाकलेले, हेक्झॉगॉन कंपनीनं 20 कामगार काढून टाकलेले, लुसीने 105 कामगारांना काढून टाकलेले, अंबुजा सिमेंटने 29 कामगारांना काढून टाकलेले, रोठे आरडे कंपनीनं 160 कंत्राटी कामगारांना काढून टाकलेले. म्हणजे तुम्ही न्याय मागितला की तुम्हाला कामावरून काढून टाकायचं, अशी सगळी परिस्थिती आहे. आता जर 8-8, 10-10 वर्ष सुद्धा काम करून जर नोकरीची सुरक्षितता मिळणार नसेल आणि तुम्हाला जगण्या इतकं वेतन मिळणार नसेल तर या कामगारांनी जगायचं कसं? हे सगळे अन्याय आम्ही कामगार मंत्र्याकडे घेऊन गेलो, जिल्हाधिकाऱ्यांकडे गेलो, कामगार उपायुक्तांकडे गेलो, आम्ही त्या लोकप्रतिनिधी, आमदार आणि मंत्री महोदय नरहरी झिरवाळ साहेबांना भेटलो, आम्ही आमदार हिरामन खेसकोरांना भेटलो, राजाभाऊ वाजेंना भेटलो, भास्करराव भागरे सरांना भेटलो, ह्या सगळ्यांना भेटलो. त्यांना म्हटलं की तुम्ही आम्हाला न्याय मिळवून द्या, ह्या कामगारांचे प्रश्न सोडवा. प्रत्यक्षामध्ये काही प्रमाणामध्ये हिरामन खोसकर साहेबांनी जर सोडलं तर ह्या कोणीही लोकप्रतिनिधीने कामगारांची बाजू लावून धरली नाही. आमचे मतं घेतले, परंतु कामगार संकटात त्यावेळेला मात्र त्यांना न्याय देण्यासाठी कुठली कृती नाही केलेली. आम्ही कामगार मंत्र्यांना 3 वेळेला भेटलो की हे कंत्राटी कामगारांना उपाशी मारण्याचं काम चालू आहे, तुम्ही त्यांना न्याय मिळवून द्या. कामगार मंत्री आकाश फुंडकर साहेबांनी बैठक घेतली आणि रोठे कंपनीमध्ये सगळ्या कामगारांना कामावर घेण्याचा आदेश दिला, परंतु तरी सुद्धा महिना झाला तरी सुद्धा त्या कामगारांना कामावर घेतलेलं नाही, ही परिस्थिती आहे. आणि म्हणून हे जे काही नाठाळ मुजोर झालेले मालक आहेत आणि त्यांच्याबरोबर जे ठेकेदार आहेत, ह्या ठेकेदार जे कामगारावर अन्याय करतायत त्याला कुठेतरी नियंत्रण आणण्याची गरज आहे आणि ते नियंत्रण आणण्यासाठी सरकारने हस्तक्षेप केला पाहिजे. म्हणून आमची मागणी आहे की कामगार मंत्र्यांनी नाशिकला यावं, कॅम्प करावा, संबंधित कंपन्यांचे मालक लोक, ठेकेदारांनी युनियनशी चर्चा करावी आणि ह्या कामगारांना न्याय मिळवून द्यावा. मुंबईच्या मंत्रालयात बसून हे प्रश्न सुटू शकत नाहीयेत असं आमचं म्हणणं आहे. त्यांनी नाशिकमध्ये आलं पाहिजे. दुसरी गोष्ट, कंत्राटी कामगार पद्धतीचा प्रचंड गैरवापर चालू आहे. तुम्हाला रोठे या कंपनीचं उदाहरण जर सांगितलं तर परमनंट कामगार 130 आहेत आणि कंत्राटी कामगारांचं लायसन्स 550 कामगारांचं आहे. त्याच्यानंतर शिकाऊ कामगार वेगळे, त्याच्यानंतर स्टाफचे लोक वेगळे. आता 130 परमनंट कामगार आणि 550 कंत्राटी कामगार हे कसं काय होऊ शकतं? मग कामगार खात्याचे अधिकारी लायसन्स देताना काही बघतात की नाही? ज्या कामासाठी लायसन्स दिलं त्या कामाशिवाय दुसऱ्याच कामासाठी या कामगारांना वापरलं जातं. हे सगळे कामगार मॉडर्न मशीनवर काम करणारे कामगार आहेत. मग इथं कंत्राटदाराला कसं काय लायसन्स दिलं? मग हे जे काही कामगार खात्यातले अधिकारी आहेत आणि ठेकेदार आहेत
आणि मालक लोक आहेत त्यांचं संगनमत आहे. त्यामुळे ते काही न बघता अशा पद्धतीनं लायसन्स देतात आहे. शेकडोच्या संख्येनं कामगार उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये काम करतात आणि तरी सुद्धा ठेकेदारी पद्धतीचं तुम्ही लायसन्स देताय. कसं काय देताय? कामगार मंत्री काय करतात आहे? आज रोटे कंपनीचा कामगार खात्यानेच तपासणी केली, त्याच्यामध्ये त्यांचाच अहवाल असं सांगतो की बारमाही कामामध्ये उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये इथे कंत्राटी कामगार वापरले जात आहेत आणि त्यांनी आता प्रस्ताव केला की तिथल्या कंत्राटी पद्धतीला प्रतिबंध केला पाहिजे. ही चांगली गोष्ट आहे, परंतु देता कसं काय लायसन्स तुम्ही? ठेकेदाराला लायसन्स का देता तुम्ही? हा आमचा प्रश्न आहे. म्हणून आमची दुसरी मागणी आहे की सगळ्या कंत्राटी ठेकेदारांचे लायसन्स तपासा. त्यांना एवढ्या मोठ्या संख्येने कंत्राटी कामगार लावण्यासाठी जी तुम्ही परवानगी देते ती रद्द करा आणि जे काम परमनंट स्वरूपाचं नाहीये, जे हंगामी स्वरूपाचं काम आहे, त्या कामासाठी किती कामगार लागतात तेवढेच कामगार लावण्यासाठी त्यांना परवाना द्या, ही आमची मागणी आहे. आणि ज्यांनी हे सगळं गैरव्यवहार केलेला आहे त्यांच्या विरुद्ध कारवाई करा, ही आमची कामगार मंत्र्याकडे मागणी आहे. 23 तारखेपासून आपला ढोल बजाव आंदोलन. आता आम्ही तुम्हाला सांगितलं की आम्ही सगळ्यांकडे न्याय मागण्यासाठी बघतोय. आमचे कामगार दारोदार फिरतात आहे, कोणी त्याच्यामध्ये लक्ष घालत नाही आणि त्यामुळे आम्हाला शेवटी एक आंदोलनाची भूमिका घ्यावी लागते. आम्ही 23 तारखेपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल आंदोलनाने सुरुवात करणार, ढोल बजाव आंदोलन आम्ही सुरू करतो आणि हे आंदोलन जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत ते चालू राहील. हे ढोल बजाव आंदोलन जिल्हाधिकाऱ्याच्या कार्यालयासमोर होईल, कामगार उपायुक्ताच्या कार्यालयासमोर होईल, त्याचबरोबर निमा संघटनेच्या कार्यालयासमोर होईल. जे मालक लोक अन्याय करतात आहे त्यांच्या घरासमोर ते आंदोलन होईल. जे कोणी कामगार वर्गाला त्रास देतात आहे त्यांच्याच घरासमोर आम्ही हे ढोल बजाव आंदोलन करणार आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्ही चालू ठेवणार आहे. महाराष्ट्र शासनाने खासगी उद्योग, सरकारी व निमसरकारी विभाग तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुरू असलेली कंत्राटी व आउटसोर्सिंग पद्धत तातडीने रद्द करून त्या जागी कार्यरत असलेल्या कंत्राटी कामगारांना कायम सेवेत सामावून घ्यावे, अशी ठाम मागणी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स C2 नाशिक जिल्हा समितीने केली आहे.